आज मी एक नवीन आणि नॉर्मल टॉपिक आणलाय की बघा, एक आई आहे जिच्या मनात फिलिंग्स आहेत की घर एवढं आलिशान असून सुद्धा घरात कसली कमी आहे. एखाद्या श्रीमंताच्या घरात जास्त करून आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यात आहे की बघा, आजकाल आपण यशस्वी असण्याच्या अनेक व्याख्या पाहतो. त्याच्यामध्ये म्हणजे घर मोठं, महागडं फर्निचर, मोठ्या गाड्या, भरपूर पैसा, हे सगळं मिळालं की आपल्याला आयुष्यात यशस्वी झाले असं वाटतं. पण अनेकदा एक प्रश्न स्वतःला विचारून बघा, ज्या घरात एकत्र बसून 10 मिनिटं मनापासून बोलणारी माणसं नाहीत, ज्या घरात प्रत्येकजण आपल्या खोलीत बंद आहे, जिथे मोबाईलची स्क्रीन एकामेकांच्या चेहऱ्यापेक्षा जास्त पाहिली जाते, ज्या घरात खरंच घर म्हणता येईल का, अशा घरात जर कोणाचं मन सर्वात जास्त तुटत असेल तर ते एका आईचं. कदाचित बोलत नाही. कोणी विचारलं तर ती नेहमी म्हणेल सगळं ठीक आहे, पण खरंच सगळं ठीक असतं का? एक आई जेव्हा घरात शांतता पाहते तेव्हा ती शांततेचा आनंद घेत नाही, कारण तिला माहीत असतं ही शांतता प्रेमाची नाही, ही शांतता अंतराची आहे. आईसाठी किती अवघड असतं ना एखाद्या अंतराची शांतता. तिने ज्या घरात स्वप्न पाहिलं होतं त्या मुलं मोठे व्हावीत, शिकावी, यशस्वी व्हावीत, पण एकामेकांपासून दूर जिवंत तिचं स्वप्न तिने कधीच पाहिलं नव्हतं. ती आजही सगळ्यांसाठी जेवण बनवते ना. प्रत्येकाच्या आवडीचा पदार्थ तिला आठवतो. कोणाला तिखट, कोणाला कमी गोड, कोणाला जास्त कडक चहा लागतो, हे सगळं तिच्या लक्षात राहतं. पण तिच्या मनात काय चाललंय हे ठेवायला घरात कोणीच नसतो. तिला कोणी वेलही देऊ नाही शकत. आईला महागड्या भेटवस्तूंची गरज नसते. तिला फक्त एवढं पाहायचं असतं, तिची मुलं एकत्र बसून हसत आहेत. त्यांच्यात मतभेद असू शकतात, राग ही येऊ शकतो, पण बोलणं बंद झाल्याने, कारण आईला माहीत असतं नातं संपायला मोठं कारण लागत नाही. कधी कधी ना पुरेसं कारण, छोटंसं कारण आणि मोठासा अहंकार हे असतो. कसं असतं ना, म्हणजे की एखादी आई आहे, तिचीच मुलं आहेत, तिचाच सर्व आहे, तो संसारही तिचा आहे, सगळं काही तिचं आहे, पण ते नसतं. आहे ना की घर की सबसे बड़ी दौलत पैसा नहीं, एक दूसरे के लिए बचा हुआ अपनापन होता है. आईने एकदा कोणाची बाजू नाही घेतली, कारण प्रत्येक मुलावर तिचं प्रेम तेवढंच असतं. पण जेव्हा 2 माणसं एकाच घरात राहून अनोळखी माणसासारखे वागतात, तेव्हा तिच्या मनात येतं ना की ह्यांनी एकत्र राहावं, खावं, मजा मस्ती करावं. तसं मी एवढा वर्ष नेमकं काय जपलं मग? आपण अनेकदा विचार करतो आईला काय हवंय, नवीन साडी, दागिने, घर मोठं. कदाचित तिला तर मुलांनी एकत्र आनंदात राहावं, सहलीला जावं, मजा मस्ती करावी हे असतं. आणि एक हिंदीमध्ये शेर आहे, तो मला आठवण आलाय की दीवारें ऊंची करने से घर बड़ा नहीं हो सकता, लेकिन दिल छोटे हो जाते, वही घर बिखर जाते. म्हणजे खरं आहे ना की भिंती उंच केल्याने घर मोठं नाही होत. या आजच्या कालाची गरज आहे. आज अनेक घरांमध्ये सगळ्या सोयी आहेत, पण वेळ नाही, संवाद नाही. एकामेकांना पासून दूर कुठेतरी भावंड जाऊन बसलेत. श्रीमंतीता खूप आहे, पण एक पोरखा पण आहे, एक एकटेपण आहे. घरातील माणसं एका छताखाली राहतात,
पण एकामेकांच्या आयुष्यात राहत नाही. कदाचित एका आईला सर्वात जास्त दुखतं, कारण तिने घर बांधताना भिंती बांधल्या नव्हत्या, तिने नाती बांधली होती. तिला वाटत असतं ती नीट कायम राहावी. आज पण तिची भिंती मजबूत आहेत, नाती मात्र कमकुवत झाली आहेत. आईच्या मनात कदाचित रोज छोटीशी प्रार्थना येत असेल, देवा माझ्या मुलांना खूप पैसा दे, खूप यश दे, पण त्यापेक्षा जास्त एकामेकांसाठी वेळ दे. अनेकांना माणसं समजून घेण्याची बुद्धी दे, रुसले तरी ते पुन्हा बोलण्याचं मन दे. कारण घर मोठं असण्याने काहीच अर्थ नसतं. त्या घरात प्रेमाने राहणारी माणसं उरली नाही तर ते घर खायला उठतं. आणि एखाद्या आईला जर आपली मुलं एकामेकांसोबत मन मोकळेपणाने नाही बोलत, काही छोट्या छोट्या गोष्टींवर सुद्धा त्यांचा एकमेकांची इको आड येतो. कधी 2 सुनांमध्ये भांडणं होतात प्रॉपर्टीवरून, कधी इश्यू येतात प्रॉपर्टीवरनं भांडणं. आईला सुद्धा विचारत नाही. आपला स्टाफ वेळेवर आईवडिलांना मुलं जिथं पाहिजे असतात तिथं मुलं आपली स्टाफला पाठवतात. त्याच्याहून वाईट मुलांसाठी काय वाईट असू शकतं. आणि ते अजून काय वाईट करू शकतात, की त्या आजारपणात मुलं नाही येऊ शकत, ते पैशात धुंदलेले असतात. भले आईने घर बांधताना नाती एकत्र राहावं म्हणून मोठा घर बांधला असेल, पण आज प्रायव्हसीच्या नावाखाली आई वडील सुद्धा मुलांच्यापासून दूर चाललेत. आणि हे दूर जाणं त्या आईची एक वेदना आहे. ती 1000 वेळा तुम्हाला तुमच्या आवडीचा पदार्थ बनवून देईल, पण तिच्या आवडीचा पदार्थ नाही, तर तिच्या आवडीचं एवढंच असतं की माझी मुलं एकत्र राहावीत, त्यांनी एकत्र बोलावं, रुसलं तरी पुन्हा बोलावं. कारण मोठं घर असण्याचा अर्थ नाही की ज्या घरात प्रेम नाही, हे नाही. जगात प्रत्येक मोठं घर मिळेल असं नाही, प्रत्येकाला मिळेल, पण प्रत्येकाचं मोठं मन नक्की मिळू शकतं. आज ज्या घरात मोठी मनाची माणसं राहतात त्याच घराला खरी श्रीमंती. कारण अशा घरात आईच्या चेहऱ्यावर समाधानच असतं. आणि त्या घरात ही आई सुखी असणं म्हणजे घरात कोणताच प्रॉब्लेम नसेल. कारण की आई हा असा मनुष्य आहे की देव प्रत्येकाच्या घरात जाऊ नाही शकत, म्हणून त्याने आईला पाठवलं आहे. आणि आई वॉज लाईक गॉड आहे. ती बॅडी पण आहे की जेव्हा मुलांसाठी स्टँड घ्यायचं असतो, समाजाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करायचं असतो, तेव्हा तीच आई असते जी मुलांच्या सोबत खंबीरपणे उभी राहते. आणि पण जेव्हा मुलं यशस्वी होतात, आपल्या यशाला पोचतात, त्याच्यानंतर ती आई जर मुलांमध्ये आपल्या भांडणं वाद असतात ना, तेव्हा त्या आईचं खच्चीकरण होतं. दुर्दैव. या खच्चीकरणाच्या वेदनांना एक आईच जाणू शकते. कारण तिला नसतं ना, तिला हे विचारही नसतं केलेलं की मुलांनी पैसा कमवला तर ते असं होतील. आणि खरंच जर तुम्ही असं करत असाल तर आपल्या आईला वेळ द्या, आपल्या भावंडांना वेळ द्या. आणि एक आईचं मत मला माझ्या पद्धतीने मांडता आलं. काय चुकलं असेल तर मला आवर्जून सांगा. पण माझं मत कसं वाटलं, आणि हे मी स्वतः लिहिलं असं नाही, मी याच्यामध्ये AIची मदत घेतली, पॉईंट्स, लाईन्स, कारण की माझा एवढा नाही अभ्यास. बट जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ॲप्रिशिएट करायला विसरू नका. आणि नसेल आवडलं ना तर आवर्जून त्याच्यात मेन्शन करा, हे चुकलंय, हे असं नाही आहे, असं कुठं असतं का. निगेटिव्ह कमेंट्स असतील तरी चालतील, पण तुमचं मत हे आवर्जून सांगा आणि मला वाचायला खूप आवडेल. थँक्यू.